नाही तिघ नाही, चौघे, तीन नाही, चार. ये Oh yeah. Come on. सलाम बाबा. गोल. अरे बिडू क्या बोलता है? अरे कैसा है टपोर? तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलचाल हळूहळू. नेहमीप्रमाणे आजच्या आपल्या या भागात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचं नाव आहे विलास डहाणूकर. सर ट्रेन आली काय? नाही सर, तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात, आपण पॉडकास्ट साठी आलो इथे. काय? हो. तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं नाव आहे विलास डहाणूकर. नाही उदास जानूकर. उदास डहाणूकर, पण इथे तर आपल्याला प्रोडक्शनने विलास डहाणूकर असं सांगितलंय सर. नाही ते काय झालंय माहितीये का? मी रोज प्रवास करतो, म्हणजे डहाणू टू चर्चगेट. माझी कंपनी चर्चगेटला आहे, मी तिथं ऑफिस मध्ये कामाला आहे. तर रोजचा माझा प्रवास जो आहे तो म्हणजे सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास. तर मग माझा जो अर्धा जीवन आहे तो ट्रेन मध्येच गेला. त्यामुळे माझा चेहरा जो आहे ना तो एवढा उदास झाला, म्हणजे जिंदगी एवढी उदास झाली आहे की मला सर्व लोकांना हा बघ आला उदास असं बोलायला लागले, आणि मग माझं नाव उदास डहाणूकर पडलं. अशी गोष्ट आहे तर तुमची, म्हणजे विलास पासून ते उदास पर्यंतची तुमची जी कहाणी आहे ती अशी आहे. तर याला खरं तर तुमच्याकडे पाहून मला खूपच माझं येणारं जे माझा जो पुढचं वय असणार आहे तसं मला असं वाटतंय की मी तुमच्यासारखा दिसणार आहे का. पण इथे तर तुमचं वय सर असं 40 वर्ष लिहिलंय, आणि तुम्ही इतके असे तुमचे डोळे. दादा तुम्ही असे का बसलात? ते चौथा सीट बसू शकतो इथं, तुमचा कॅमेरामॅन उभा आहे. ए दादा बस इकडे येऊन बस. नाही सर, तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात, तुम्ही पूर्णपणे बसू शकता इथे. नाही ते कसं, मी नानोवरून चर्चगेट जातो, तर आम्हाला विंडो सीट वगैरे काय मिळत नाही. ते चौथी सीटच असते, त्यामुळे मला आता अशीच बसायची सवय नाही, झाली. पण तुम्ही इथे बसू शकता, पूर्ण नीट बसून नाही आहे तुम्ही. अहो बसा, तुम्ही बसा. दादा या अहो बसा, तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात. मगाचपासून 3 इंटरव्ह्यू घेऊन उभे आहेत. नाही ठीक आहे, ते तुम्ही बसून घ्या, पण तुम्ही नीट बसा. हो नीट बसा, पूर्ण ऑक्युपाईड बसा. ओके, बरं वाटतंय? हो. चांगलं वाटतंय? ओके. दादा झोपू नका. दादा वसई आले काय? नाही, वसई नाही, स्टुडिओतच आहात. स्टुडिओत आहे. हो, जरा पुढे येऊन बसा, म्हणजे नाही तुम्ही नका, चेअर पुढे घ्या थोडी. बस. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही एवढं झोप घेताय, खरी तुम्ही एवढं झोपताय, मग तुमच्या डोळ्याखाली असं बुगुळं का तयार झाली, अशी अंधार काळी? अरे का नाही होणार, म्हणजे माझेच नाही, माझे पण काही आहेत, त्यांचे पण आता होत आले. अच्छा. मी गेले 10 वर्ष डहाणू ते चर्चगेट प्रवास करतोय, आणि याच्यामध्ये म्हणजे माझे 3 तास जाण्याचा प्रवास, येण्याचा 3 तास ट्रेन मध्ये प्रवास. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, गाडी जशी थांबेल ना, म्हणजे मला एक तर चौथी सीट मिळते, त्याच्यावरती मला डुलकी लागली तर लागली, म्हणजे झोप होतच नाही. अच्छा. असं मी झोपायला गेलो तेवढ्यात विरार आलं, अच्छा. नाला सोपारा आला की अशी भगदड येते, अच्छा. लोक अशी धडधड करतात. त्यामुळे ती झोप आहे ना, एक तर घरी पण पूर्ण नाही होत आणि ट्रेन मध्ये पण पूर्ण नाही होत. त्यामुळे हे सगळे झोप उघड झाप झाल्यामुळे हे सगळं असं डार्क सर्कल आलेलं आहे.
म्हणजे तुम्ही स्टेशनच्या दरम्यान मध्ये जेवढी काही वेळ मिळतो त्याच्यात झोपा काढता. हो, आमचं पूर्ण लाईफ याच्यातच आहे. म्हणजे डहाणूकरला ज्याला जायचं चर्चगेटवाल्या कामाला, तो म्हणजे त्याची झोप सगळी ट्रेन मध्येच होते. मित्रांनो, खरं तर त्यांचं हे जे जे खूप काय म्हणतात एवढं उदासीन भरलेलं आयुष्य पाहून खरंच खूप वाईट वाटतंय. पण ठीक आहे, आपण त्यांना अजून बोलकं करण्याचा प्रयत्न करूया. पण दादा बाहेर आलाय का? नाही दादा, स्टुडिओमध्ये जा. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही बॅग का अशी घातलीये? अहो, तुम्हाला काय सांगू, सांगा ना, आम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगा. ही बॅगेची लय मोठी स्टोरी आहे. काय नक्की काय स्टोरी आहे? एकदा काय झालं, साधारण 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओके तर मी एकदा गेलो, म्हणजे माझं काम हे चर्चगेटला आहे. ओके पण काय कामानिमित्त मला एकदा ग्रँड रोडला जावं लागलं अच्छा. नळी साफ करायला. नळी साफ करायला ग्रँड रोडला? अहो नाही, ऐकून घ्या. ते काय आहे ना, आमची फार्मा कंपनी आहे. तर फार्मा कंपनीत कसं त्या रासायनिक नळ्या असतात, त्या साफ करायच्या असतात. अच्छा. तर त्या दिवशी जो मेन त्याचा माणूस आहे तो आला नव्हता, तर मला एक्स्ट्रा म्हणून जावं लागलं ग्रँड रोडला. अच्छा. आणि ते जाता जाता काय झालं, मी गेलो, पण माझा रोजचा उठायचं स्थान म्हणजे चर्चगेट. तर माझा जरासा डोळा लागला आणि एका माणसाने मला उठवलं. त्यांना मी सांगून ठेवलेलं, आमचं कसं असतं माहितीये का, डहाणूकरवाले ना कोणाला तरी जिकडे तुम्हाला उतरायचं आहे तिकडे माणसाला सांगून ठेवतात की मला इथे इथे उतरायचं आहे. तर मी तिकडे उतरणार आहे, मग त्याला सांगितलं ग्रँड रोडला उतरायचं मला. तर मी सांगितलं होतं की ग्रँड रोडला उतरायचं मला. तर त्याने मी असं जराशी झुलकी लागलेली मला, तेवढं त्याने उठवलं आणि मी त्या डुलकीच्या ह्याच्यामध्ये अरे ग्रँड रोड आला म्हणून मी झपझप उतरून गेलो. ओके. आणि मी ती माझी ट्रेन निघून गेली आणि मग माझी बॅग ती तसंच राहिलेली, मग ती हरवली. मग आता घरी गेलो संध्याकाळी. अच्छा. म्हणजे माझा प्रवास हा 3 तास यायला 3 तास जायला. हं. बायको गेली, म्हणजे मी गेलो बायकोकडे. बायको म्हणाली डबा द्या. तर मी तिला म्हणालो डबा डब्यातच राहिला, आज मी काय जेवलो नाही. बापरे. माझी बॅग गेली. मग ती म्हणाली मी एवढ्या प्रेमाने तुम्हाला डबा दिलेला, तो डबा गेला कुठे? तर मी तिला सांगितलं की मी ग्रँड रोडला नळी साफ करायला गेलो. बायकोला असं सांगितलं? अहो, तिने पण असा संशय घेतलं लाटणं आणि धाड 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 धुतलं. हो. मग पुन्हा काय झालं? पुढे काय, तिला समजवेपर्यंत तिने मला साप मारलं. त्याच्यानंतर तिला मी शपथ दिली, याच्या पुढं माझी बॅग इकडच कुठे जाणार नाही. त्यामुळे मी माझी बॅग इथे छातीवरच असते आता, मी वरती ठेवतच नाही. इथेच असते म्हणजे अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही बॅग घेऊन जाता म्हणजे? अहो, म्हणजे काय, मी खाताना, जेवताना, पिताना, झोपताना आणि हसताना सुद्धा बॅग छातीवर ठेव. खूप टास्क आहे मित्रांनो आयुष्य. म्हणजे ऑलरेडी या माणसाच्या खांद्यांवर एवढा भार आहे, आयुष्याचा भार आहे, कुटुंबाचा भार आहे. त्यात ही बॅग त्यात वरून या बॅगेचाही भार त्यांच्या खांद्यांवर आहे. आणि त्याच्यावरतीच मला या खांद्यांवरून आठवले की त्यांचा खांदा एक वाकलेला आहे, म्हणजे त्या साईडला. तर मला दादा दादा बोलवली आलाय काय बस कोणाला हो, बोरिवलीतच आहोत आपण. नाही म्हणजे आपलं स्टुडिओ बोरिवलीतच आहे मित्रांनो. तर आपण इथेच आहोत, बोरिवली नाही आला, तुम्ही स्टुडिओत आहात. तर मला तुम्हाला विचारायचंय की म्हणजे सगळ्या भाराने, म्हणजे या बॅगेच्या भाराने देखील तुमचं खांदा वाकलाय. म्हणजे हा खांदा असा का वाकलाय तुमचा एवढा? तीच तर माझी एकदम म्हणजे खूप मोठी दुविधा आहे. काय, मला माझा प्रवास हा डहाणू ते चर्चगेट अच्छा. 3 तास यायला 3 तास जायला. बरं बरं. तर त्याच्यामध्ये काय होतं, मला मिळते 4थी सीट. अच्छा. कधीतरी मिळाली तर 3री, नाही तर 4थी कन्फर्मच असते. तर त्याच्यामध्ये काय झालं, जो 3रा पर्सन माझ्या बाजूला बसलेला असतो, मी 4थं सीट.
मग त्याची जी मान असते ते माझ्या उजव्या खांद्यावर सरकत 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 ती येऊन झोपते आणि मग ती 3 तास तशीच असते. माझा प्रवास हा 3 तास यायला 3 तास जाईल. त्यामुळे माझा हा एक्साईट दादा काय आलं? नाही काय नाही आलं इथेच होता पण तुमचा तो खांदा असा पुष्पातल्या त्या श्रीवल्ली सारखा झालेला आहे, तर पुष्पासारखा ती स्टेप आहे तसंच आहे कधी तो पिक्चर बघताना मी झोपलो होतो. अच्छा, म्हणजे पिक्चर थिएटर मध्ये का हा आणि असेच झोपला होता? हो, अर्धाच बघितलं. काय झालं? तिसरा पार्ट येतो असं ऐकलं. नाही माहिती, मी सिनेमा पाहत नाही दादा. तर मला यानंतर तुम्हाला असं विचारायचं की आता आपण एवढं जे काही बोललोय ते तुम्ही लोकलचा प्रवास, तुमच्या लोकांच्या प्रवासामधलं जे काही तुमचं आयुष्य आहे ते सांगितलंय, पण मला अजून एक म्हणजे थोडं पर्सनल विचारायचं वाटतं की लाईक तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर प्लीज सांगा आपल्याला, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. अवश्य अवश्य. हम्म. तर माझ्या घरी माझी बायको आहे, सुंदर आहे फार, हो. आणि मला 2 पोरं सुद्धा आहेत. हम्म. अहो पण एक दुविधा आहे हो. काय दुविधा काय दादा? म्हणजे आमची जी हालत आहे ना ते एकदम भयानकांपेक्षा म्हणजे बेकार झाली आहे. धानुकरणवाल्यांचे. हा. म्हणजे मी आमचं 3 तास यायला 3 तास जायला हे पाठ झाले सर आता आपल्याला. हो, म्हणजे कसं, म्हणजे सकाळी मी निघतो तेव्हा माझी पोरं झोपलेली असतात, संध्याकाळी गेलो तेव्हा माझी पोरं झोपलेली असतात, आणि संडेचं मी जरी घरात असलो तरी तुम्ही तर झोपले. मी झोपलेलो असतो. वा. तर एक दिवशी काय झालं, माझे पण मी तुम्हाला कट करतो. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही सकाळी 5ला घर सोडता, मग सकाळच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात जसं की हागायला जाणं असेल किंवा ब्रश करणं असेल, हे सगळं तुम्ही कोणत्या वेळेत करता? तेच तर तुम्हाला सांगतो. काय झालं, माझी ते समजा अर्धी जीवन हे ट्रेन मध्ये, हे वलसाड पॅसेंजर येते ना, हा. ती सकाळी 4:30ला येते हा. तिकडे, त्याच्यामध्ये जीवन आहे माझं. मग कधी कधी काय म्हणजे तुम्ही वलसाड मध्ये त्याच्यात जो संडास आहे तिथे हागायला जाता हो आणि ते. ब्रश पण तिथेच बाहेर करता? मग आता कुठं सकाळी आता जर आंघोळ करायची असेल तर 3:30ला उठायला लागेल. अच्छा, मग इथे जे 3 तास आहे त्यातलं 1.5 तास ट्रेन मध्ये काय करणार, बरोबर. किती पिक्चर बघणार, किती काय कोणाची गाणी ऐकणार, किती भजनं ऐकणार. मग तिकडे तेवढा मी करतो, आंघोळ करतो ना, आंघोळ तर घरीच करतो, फक्त ते जे गॅस आणि हे आहे ते पचन इकडं सगळं. तुम्ही पर्सनल आयुष्याबद्दल सांगत होता. तर एक किस्सा आहे, म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही ते सांगत होतात ना की तुमची बायको सुंदर आहे, 2 पोरं आहेत. तेच तर, म्हणजे मग आमची लाईफ ही भयालोकांच्याहून बेकार झालेली आहे. एकदा काय झालं, मला हप्ते दिला कंपनीवाल्याने, तर मी गेलो घरी. अच्छा. तर माझा मुलगा म्हणाला, "हो काका." काका? हो. मी म्हणलं, "हे काय?" "अरे तुझा बाप आहे मी." तर तो म्हणजे असं झालंय, म्हणजे मी माझ्या मुलाला जेव्हा 1लीत होतो तेव्हा बघितलं होतं, आणि आता तो 3रीत गेलाय. म्हणजे 1 वर्षापूर्वी त्याला बघितलेलं. मुलगी तर 5वीत असताना बघितली आहे. बायको पण कशी मला भेटली ते मला काय सांगू. त्याचा दुसरा पार्ट आल्यावर मी सांगेन. आता वेळ कमी आहे, मला जायचंय ऑफिसला. जसं का मी यांना यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले, काही नाही एकच विचारलं आणि त्यांनी त्याच्यावरती खूप सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत. तर मला त्यांना दादा, जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम जय जय राम जय जय राम, जय जय राम राम. दादा तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात. काय झालं मध्ये, तुम्हाला काय आठवलं का? ती रोज भजनाची वेळ. अहो, तुम्ही आता एवढे खुश दिसलाय या भजनामध्ये, भले तुम्ही झोपेत होतात पण तुमची एनर्जी खूप हाय लेवलची होती. नाही, ते भजन असलं की कोणी तेवढं ते प्रवासात तोच आनंद असतो. मला या गोष्टीवरून तुमच्या आनंदाच्या ह्याच्यावरून विचारायचं की तुम्ही शेवटचे खुश कधी झाला होता? शेवटचं हो, म्हणजे कधी शेवटचा हसला होता, खुश झाला होता? साधारण मी तुम्हाला सांगतो, हो. 939 दिवसापूर्वी मला एक विंडो सीट मिळाली. म्हणजे विराटकर धानुकरणवाल्यांना विंडो सीट मिळणं म्हणजे एक स्वप्नच असतं. ते मला असं वाटलं स्वप्न आहे, पण म्हणजे सुखद धक्का होता तो मला.
939 दिवसापूर्वी मला विंडो सीट मिळाली तेव्हा मी खुश झालेलो. ही बिलकुलच साधारण गोष्ट नाही. जरी ते म्हणाले साधारण मी एवढ्या वर्ष दिवसांपूर्वी, पण ही मला असं वाटत नाही साधारण गोष्ट आहे मित्रांनो. पण मग मला तुम्हाला यावरून असं विचारायचं आहे की तुमच्या जर खुश होण्याच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून तुम्हाला एवढा आनंद मिळतो, त्यावरतीच मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नक्की आता या व्यवस्थेला, या रेल्वे व्यवस्था असेल, प्रशासन असेल किंवा अजून कोणती व्यवस्था आहे, ज्यांना तुम्हाला असं काही सांगावं असं वाटतंय का की तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटतं? मला फक्त सरकारला एवढंच बोलायचं आहे की ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवावे, म्हणजे धानुकरच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ट्रेन मध्ये गर्दी नाही होणार आणि त्यांची झोप, मुळात मेन झोप पूर्ण होतील. त्यांचे सहकुटुंब परिवार त्यांना नीट बघता येईल की मुलगा केवढा झालाय, बायको केवढी आहे, काय आहे, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम बाहेरून येणाऱ्या लुंडांमुळे वाढत चाललेले आहेत आपल्या आपण जिथे राहतोय तिथे. तर मला पण व्यवस्थेला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टींवर कसा कंट्रोल आणता येईल. प्लीज अशा या ज्यांच्यामुळे मुंबई आज टिकते आणि ती नवीन रूपाने उदयास येते दररोज, दर दिवशी, दर तासाला, दर मिनिटाला. तर अशा लोकांसाठी आणि त्यासाठी झटणाऱ्या लोकांसाठी काहीतरी नक्कीच उपाययोजना तुम्ही राबवायला हव्यात, ज्या खूप प्रॅक्टिकल असतील आणि त्यांचं आयुष्य खरंच खूप सुखकर करतील. मी पाहिलं की त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या आनंदाचा भाग आहे असं सगळं आहे. दादा, हो दादा, तुमचा फोन वाजतोय, फोन. हॅलो. हॅलो उदास. हा. अरे तू आज आला नाहीस, तुझी 4ची सीट रिकामी दिसते रे. अरे मी कुठे आहे? तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात. स्टुडिओ. अरे इथे मी पॉडकास्टला आलोय रे. अरे वा, काहीतरी नवीन. हा, ट्रेन सुटली आहे काय? अरे सुटली, मी होतो त्या डब्यात. तू बघितली तुझी 4थी सीट रिकामी, दुसराच बसलाय आज तुझ्या जागी. अरे यार, ओ माझी ट्रेन सुटेल, मला जावं लागेल. एकच ट्रेन असते आमच्याकडे. चल ठेवतो, मी जातो. मला पण उशीर होतो. चल बाय बाय बाय. मी ऐका तुम्ही बसा. फोन कट झालाय, फोन ठेवा. मला तुमचं हे सगळं दुःख पाहून ना फार फार वाईट वाटतंय. आणि आम्ही असं म्हणजे आमचं प्रोडक्शन जरी कितीही गरीब असलं, कितीही दळबदरी असलं, तरी मला तुमचं दुःख पाहून इतकं वाईट वाटतंय की मी स्वतः आम्ही सगळे पैसे काढून तुम्हाला आज बोरिवलीवरून ओलाने घरी पाठवणार आहोत. तुम्हाला आम्ही 4 सीटर असलेल्या एका टॅक्सी मधून एकटं घरी पाठवणार. 2 साईडला 2 विंडो आहेत, तुम्ही कुठेही बसू शकता. याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाहीये. मी आनंद एवढाच होतो. एवढाच आनंद आहे का तुमचा? माफ करा मित्रांनो, त्यांचा आनंदही एवढाच आहे, पण तो गगनात न मावणार आहे, जरी तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसला तरी. तर मित्रांनो, आजचा हा जो भाग होता तो अगदीच थोडाफार तुम्हाला हसवेलही, रडवेलही, उपहासात्मक विनोदातून मांडणी करून तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही. तर आपण यासोबतच आपण इथे आवर्त घेऊया आणि आजचा जो पॉडकास्ट व्हिडिओ आहे तो इथेच संपूयात आणि तुमची रजा घेऊयात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही आपले पॉडकास्ट पाहत राहा, लोकांना शेअर करा. असे जे प्रवासी आहेत, प्रवास करणारे आहेत, ज्यांचं दुःख एक वेगळंच आहे, दुःख आहे, हास्य आहे, जे त्यांच्या आयुष्यात आहे, ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना सांगा, बघा. आणि तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मागे, या सगळ्या तामझामच्या मागे खूप मोठी टीम आहे जी खूप सुंदर पद्धतीने कार्यरत आहे. त्यांच्यासाठी प्लीज कमेंट करा, त्यांच्या इन्स्टा आयडीज वर जावा, त्यांना फॉलो करा, लाईक करा, त्यांना सबस्क्राईब करा, जे काही करायचं ते करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात एन्जॉय करा. बाय, भेटूयात पुढच्या भागात. सलाम बाबा. गोल गोल गोल. क्या बोलता है? कैसा है टपोर?